टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आपल्याबरोबर आहेत. अमोल मिटकरीजी, काल तुमच्या सभागृहात अर्बन नक्सल हा मुद्दा पुन्हा एकदा निघाला. अर्बन नक्सल म्हणत वारीमध्ये अर्बन नक्सल घुसले असा आरोप मनीषा कायंदेने केलेला आहे. महायुतीतले आमदार आहेत विधान परिषदेच्या, काय मत आहे तुमचं या सगळ्या संदर्भात? कोण्या तरी संघटनेनी त्यांना हे बोला आणि ते बोलल्या, त्यावर माननीय उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर पण दिलं. पण वारीमध्ये अर्बन नक्षलवाद घुसला आहे हे ते कसं सिद्ध करू शकतात? त्या स्वतः सांगतायत की नास्तिक लोक वारीमध्ये शिरले. नास्तिक असण्याचा तुमचा काय, तुम्हाला म्हणण्याचा काय अधिकार आहे? स्वतः गाडगे महाराज कधी मंदिरात गेले नव्हते, पण वारकऱ्यांकरता गाडगे महाराजांनी ते काम केलं जे आजचे साधू संत करू शकत नाहीत. ते गाडगे बाबा, त्या गाडगे बाबाची या वारीला परंपरा आहे. भगतसिंग स्वतः देशभक्त होते, ते नास्तिक होते. तुम्ही कोण ठरवणार? म्हणजे पंढरीच्या वारीमध्ये जर संविधान जागृती रॅली निघत असेल तर तुम्ही त्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार? डोक्यावर तुळस घेण्यासारखी संविधान पण डोक्यावर घेणं पवित्रच आहे ना. संविधान नसलं तर कोणाला? आज आमच्या महिला भगिनी सभागृहामध्ये आहेत, त्या आमच्या भगिनीसारख्या आहेत, त्यांना अधिकार संविधानाने दिलेले आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारे वारीमध्ये अर्बन नक्षलवाद घुसला आहे हे कोण्यातरी पुचकट संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आलेलं निवेदन त्या वाचून दाखवत असतील. आणि मग त्यांनी भिडे गुरुजींनी मागच्या वेळेस वारी प्रदूषित करण्याचं पाप केलं. आपल्या त्या आळंदीच्या पालखीमध्ये तलवारी काढल्या, त्याबद्दल का बोलत नाही तुम्ही? आपल्या सोयीचं तेवढं बोलायचं. त्या जरी महायुतीचा भाग असतील तरी कोणी काही बोलेल त्याचं आम्ही काही समर्थन करत नाही. परंतु ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकरांनी छत्र निजामपूरचं नाव बदलण्याची मागणी केली, त्याच पद्धतीने ही काहीशी वारीमध्ये अर्बन नक्सल घुसलेत अशा पद्धतीचं हे वक्तव्य आहे. कुठेतरी जर विधानसभेचं सत्र सुरू आहे, विधानसभेचं सत्र सामान्य जनतेच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होण्याऐवजी ह्या कोणत्या तरी वेगळ्या गोष्टींवर भरकटवण्याचा हा प्रयत्न आहे. जाणीवपूर्वक मागच्या प्रकरणात, मागच्या काळात औरंगजेब आला, मागच्या काळामध्ये कोरटकर आला, मागच्या काळामध्ये सोलापूरकर आला, आता हा नक्षल अर्बन वाद घुसला, छत्री निजामपूर घुसलं. अरे शेतकरी म्हणून किंवा शेतकऱ्याकडे कधी पाहणार आहात का नाही? जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिस्थित्या बऱ्याच ठिकाणी, महानगरच्या स्लम एरियातल्या शाळा, याच्याबद्दल सुद्धा बोला ना. SRAच्या संदर्भातला मुद्दा हे राहतं बाजूला आणि कोणीतरी निवेदन दिलं अर्बन नक्षलवाद. ठीक आहे, तुम्हाला संविधानिक अधिकार आहे, ती आयुध तुम्ही वापरण्याचा अधिकार आहे. पण काल बघा एक लक्षवेधी आली होती, वैयक्तिक कारणाकरता आली होती. स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितलं की वैयक्तिक कारणाच्या लक्षवेधी तुम्ही लावू नका, ही लक्षवेधी स्वीकृत होत नाही. अशा प्रकारे शेतकऱ्याच्या हिताचं अधिवेशन असताना शेतकऱ्याबद्दल आपण बोलत नाही. आणि जे शेतकरी पैदल वारीमध्ये जात आहेत, पायी वारीमध्ये, आपल्याकडून तर वाऱ्या होत नाहीत पायी, पण जे शेतकरी पायी वाऱ्यांमध्ये जात आहेत त्यांनाही तुम्ही अर्बन नक्षलवादी म्हणणार? हे काय चाललंय? त्याच्यामुळं मला असं वाटतं की परत या सगळ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा, पावसाळी अधिवेशनाचा फोकस दुसरीकडे डायव्हर्ट करण्याकरता काही वक्तव्य येत असतील तर त्याकडं दुर्लक्ष करून शेतकरी या विषयाकडे आपण प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे, या मताचा मी आहे. परंतु पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला ही कुठेतरी ठेच लागण्यासारखी ही गोष्ट नाही आहे काही. वारी परंपरेला काय म्हणता येईल, गालबोट लावण्याचा हा प्रकार आहे. वारीची परंपरा, तुम्ही हे म्हणू शकत नाही की वारीमध्ये फक्त हिंदूच चालतील, मुसलमान चालणार नाहीत. तुकाराम महाराजची पालखी निघते आणि पहिली आरती दर्ग्यावर होती अनगळशा बाबांच्या, ही परंपरा आहे. किंवा शेख मोहम्मद बाबाची पालखी श्रीगोंद्यावरून निघते. हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या वारीनं भेदाभेद, भ्रम, अमंगळ शिकवलेलं आहे. आता काही पथनाट्य जर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत असतील तर ते संतांचंच काम करतायत ना. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात काय सांगितलं? योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. हे अंधश्रद्धा निर्मूलनाचंच काम आहे. आणि तुकाराम महाराजांनी नवसाय असे पुत्र होती तरी का करणे लागे पती, हे म्हटलं, हे अंधश्रद्धेच्या विरुद्धच काम होतं ना. त्याच्यामुळे डॉक्टर दाभोळकरांपासून अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर आह साळुंके साहेबांपर्यंत जे कोणी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतात ते संतांचाच विचार घेऊन जात असतात. त्यांना पथनाट्यातून तुम्ही अंधश्रद्धा पेरताय असं म्हणणं हे साप चुकीचं आहे आणि वारी परंपरेला कुठेतरी गालबोट लावण्याचा हा प्रकार होतो. खरं तर आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरती दिशा सालियांच्या प्रकरणामध्ये अनेक जणांनी आरोप केले, राणे कुटुंबियांनी आरोप केले. त्याच्यानंतर सगळी न्यायालयीन चौकशी, संपूर्ण SIT चौकशी कमिटी बसवण्यात आली. त्या कमिटीने आता उच्च न्यायालयात असं सांगितलं आहे की यामध्ये आदित्य ठाकरे यांचा कोणताही संबंध नाही दिशा सालियांच्या प्रकरणात. कोर्टाने दिलेला निर्णय एक गोष्ट सिद्ध करून जातो
की कोण्या एखाद्या व्यक्तीला काही कारण नसताना कोणी बदनाम करत असेल तर शेवटी सत्य हे झाकळून राहत नसतं. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेजींचा काही संबंध नव्हता, तर तो कोर्टानं सिद्ध केलं आहे. ठीक आहे, त्यांना थोडा त्रास झाला असेल, पण एक गोष्ट आहे, सत्य हे कधी लपत नसतं. आणि यामुळं आरोप करणारे एखाद्याच्या म्हणजे करिअरच बर्बाद करण्याकरता बसले असतील तर अशा प्रकारे ते आरोप सिद्ध होत नसतात. काही काळ आपल्याला बरं वाटतं, म्हणून इथून पुढे आरोप करणाऱ्यांनी सुद्धा आपण जे आरोप करतात ते तथ्य आहे का हे बघितलं पाहिजे. पण माननीय कोर्टाने जर दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा काही संबंध नाही असं सांगितलं असेल तर मला असं वाटतं हे सत्यतेचा एक विजयाकडचं पाहू. परंतु भाजपनेच सगळे आरोप लावलेले होते, भाजपचे सगळे आमदार होते, नेते मंडळ होती, मंत्री होते. खरं तर आदित्य ठाकरेंना सगळ्या राजकारणात बाजूला सारण्याचाच हा डाव भाजपचा होता का? आता कुठेतरी न्यायालयात जाऊन ती SIT कमिटी म्हणते की ह्याच्यामध्ये कोणताच म्हणजे दिशा सालियन प्रकरणात आदित्यचा कोणता सहभाग नाही. असं आहे की कोणी आरोप करावं, कोणता पक्ष आहे त्याबद्दल मला बोलणं उचित वाटत नाही. पण ज्यांनी कोणी आरोप केले त्यांनी या कोर्टाच्या निर्णयातून जी SIT गठीत केली होती त्यांनीच गठीत करायला लावली अर्थातच. आणि त्यांनी ते पदावर असताना त्यांना बऱ्याच लोकांनी म्हणजे एकट्या कोण्या एका स्पेसिफिक पक्षाचं मी नाव घेत नाही, पण एखादी व्यक्ती, तरुण व्यक्ती जर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असेल, आता ठीक आहे आम्ही राजकीय भाग म्हणून जरी वेगळे असलो तरी एक त्या व्यक्तींबद्दल सुद्धा कुठलेही विधान परिषद सदस्य, विधानसभा सदस्य असं एखाद्याला जीवावर उठेपर्यंत कोणी केलं तर शेवटी सत्य लपून राहत नाही. त्याच्यामुळे ज्यांनी आरोप केले ते आज उघडे पडले. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार अमोल मिटकरी होते. खरं तर वारीला गालबोट लावण्याचं काम जे आहे ते कुठेतरी संपूर्ण केलं जाते अशा पद्धतीचं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलंय. मनीषा कायन त्यांचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याचा निषेध करतोय अशा पद्धतीचं मत जे आहे ते आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. योगेश गुरव, अक्षय मुंबई, न्यूज मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.